तो तेरे को ज्यादा लगते हैं, छोड़ दे भैया। तो कहाँ पर आले एवढा लांब आपल्या बरोबर लेंगे या इसमें जाकिर भाई मैं क्या बोलता हूं, इधर आओ तुम 21-22 दिन। ओ शेट इकडे या। भाऊ 2 मिनिट एक शब्द बोलला काय 22 दिला काढ 22 ना हो द्या काढ भैया काढ नाही हे 22 दिला द्या 22 खाले अभी कुछ बोलो मत तुम 4-5 हजार फक्त मान रखो दे मान ओ शेट 22 बोललो नहीं होता छोड़ घ्या 22 काढ ओ विदू शेट काढ 22 काढ भाई या 22 काढ भाई भाऊ या शेळ्या दिलाय 22,000 प्रमाणे कान हे बघा 22,000 प्रमाणे कान दिले 5 दूध अशा हे बघा मित्रांनो वस्तू या बघा या मोटर दिलेला आहे मित्रांनो हे बघा हो एकदा आपण श्रीराम 25 दिला तुम्ही द्या कोण द्या 23 हा त्या वेगळे आपण तुला काढला त्या बरोबर हे बघा मित्रांनो 22 प्रमाण झाला 14 हे बघा त्या गाबणी आपण असं लागते बरं मित्रांनो हे लय माप काय माप हे बघा जबरदस्त हो हे बघा होडा हे बघा शेड्या दिल्या मित्रांनो या 22,000 रुपये कान दिलेले मित्रांनो बिना पिल्लाच्या बरं 5 इकडच्या त्या दोन्ही गाबणी दिलेल्या आहेत काटा शेळ्या आका दादा फक्त 2च शेळ्या गाबणी 2 शेळ्या गाबणी हो हे बघा आणि यांना स्पेशल दूध आणि घेणारे महाराष्ट्रातील बैलगाडा मालक राजा बैलाचे मालक भाऊ या समोर जाकीर शेख आणि दादा नाव सांगा तुमचं शाकीर पठाण बरं 2 मिनिटं भाऊ 2 मिनिटं हे कशासाठी घेतलेल्या शेळ्या तुम्ही आता या दुधासाठी घेतलेलं म्हणजे कशाला दूध पाजायचं तुम्हाला बैलासाठी बरं मित्रांनो बैलासाठी दूध पाजायला त्यांच्या बैलगाडा क्षेत्रातील त्यांच्यापाशी नामांकित बैल आहेत अड्ड्यातले काय दामान घेतले 22,000 रे चालतं मित्रांनो 22,000 ने घेतलेले 22,000 प्रमाणे एक अशा 7 शेळ्यात हे बघा 21 प्रमाणे दिलाय मित्रांनो हे बघा मित्रांनो 3 शेळ्या आहेत 21,000 प्रमाणे कान अशा 3 शेळ्या घेतलेल्या आहेत बघा गाबणी शेळ्या आहेत तिघी पण ती एक आणता येते हे बघा ही म्हैस बघा ही क्वालिटी पुढे काही लागत हो ना त्याला 2 पटला 2च घेतो मग सचिन सुद्धा ते दोघं कुठले हा कुठे आलं अच्छा कन्नड तालुक्यात का दादा काय भावाने घेतले 21,000 क्वालिटी आवडली का क्वालिटी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे शेळ्या काढल्या त्यांनी मस्त एकच नंबर क्वालिटीच्या चालू गाडी उतरली समोर शेळीने काही खाल्लंय नाही पिल्ले नाही तुमच्या समोर गाडी उतरली ना शेळीने काही खाल्लंय का आकाश भाऊ 10 वर्षापूर्वी त्यांनी 20,000 माझ्याकडनं शेळ्या घेतल्या हा का मला भारीच शेळी 10,000 ला भेटायची करून घ्यायची समोर हा का हा बरोबर त्यांना कोणी तोड नाही माझ्यापर्यंत घ्यायला हा त्यांना फक्त शेळ्या आवडायला पाहिजे हा का त्यांची आता सुरुवात आहे बरोबर चालतं मित्रांनो शेळ्या ऐकाय माणसानी फोनवर आलेले आमचा का प्रसंग होता का आम्हाला अजून शेळ्या घ्यायच्या ते 21 मागताय 20-25 म्हणलं मी ठीक आहे 21 ते 21 21 मारा 21 घ्या बाबा अहो घ्या निघाला शब्द घ्या बघतात 21 न घ्या बघतात 21 न नाही द्या दिल्या 21 न दिल्या लोक युट्यूब पाहून येते घ्या नोट घ्या मग मारत विजू भाऊचा चॅनल पाहता मग विजू भाऊचा चॅनल नाराज करायचं का ना असं मग बांधून घ्या मित्रांनो शेळ्या एकदम जवानीच्या भेटल्या त्यांना हे बघा सगळ्या गाब निघाल्या त्यांनी 5च्या 5 शेळ्या हे बघा हे बघा शेळ्या एक नंबर क्वालिटी घाललेल्या आहेत दादा गावाचं नाव सांगा
गावाचं नाव? मांदळी कर्जत तालुका अहमदनगर जिल्हा. नगर जिल्हा कर्जत तालुका गाव मांदळी. बरं जो दाम घेतला तोच सांगा. 21,000. क्वालिटी आली का साहेब? हो एवढं लांबून आले. हो क्वालिटी करता एवढं लांब आले. चालतं मित्रांनो, क्वालिटी करता एवढं लांब आले म्हणे. दिला 10 शेळ्या घ्यायचे. झालं का? आपल्या कुठे जातं का ते? आम्ही इतक्या लांब आलो तर दुसऱ्या दिसत नव्हतं का आम्हाला माणसं. त्यांना म्हणलं रामदास त्यांना माहिती गाडी कुठे स्टॉपची निघणार आणि कोणाकडे चांगला माल राहणार आहे बा. मित्रांनो ही बकरी जनली. बच्च बघा कसं दिलं, एकच नंबर. एकच पिल्लू दिलंय पण बच्च बघा. आणि बघा चालू गाडीची बकरी हा. हा आणि पिल्लू बघा, जिवंत पिल्लू या. हे बघा काय माल कसं झालं. समोरच इकडे या इकडे 17 मागताय का? झालं नाही का अजून? दादा मागताय. आपलं काय संबंध हा ना, ते मागच्या वेळेस घेऊन गेले ते. द्या शेट द्या द्या. मित्रांनो खाटा शेळ्या दिल्या आहेत 17,000 प्रमाणे. ही क्वालिटीची क्वालिटीमध्ये फरक आहे. हे बघा नमस्कार दादा, कुठले आपण? वाकला. वागला. किती शेळ्या घेतल्या तुम्ही? 11 शेळ्या. कोणत्या शेळ्या घेतल्या तुम्ही? या घेतल्या. दुधाच्या आहे का गाभणी? दुधाच्या. काय भावाने घेतल्या? 17,000 घेतल्या. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली दादा? पूर्व त्यांनी कव्वा मास दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या जात्याचे पाठ बांधलेले आहेत. पहिल्या दुसऱ्या जात्याच्या पाठी बांधले दादा मित्रांनी. हे बघा पूर्ण वल्ल्या दणलेली शेळ्या, पूर्ण ताजे. हे बघा पावर शेळींची. हे बघा हे बघा म्हशी. हे बघा पूर्ण पॉवरफुल दुधाच्या शेळ्या. हे बघा वल्ल्या जनेल शेळ्या पूर्ण टोटल. त्यांना 11 शेळ्या, 10 बांधलेली आणि एक ताजी जनेल आहे जी एक दिली 11वी. प्युअर दुधाच्या म्हशी, 1 नंबर क्वालिटीच्या. काम करा काल शेळ्या अशा होत्या आणि डायरेक्ट उपाशी होत्या, लक्ष देत नव्हत्या. बरोबर. जेव्हा गाडी उतरली ना तेव्हा लक्ष देत नव्हतं. आता तरुण बरे वाटत्या त्या. आता बघा आता किती वाजता तुमचे 10 वाजता तरी पॉवर पास आहे यांची. हे बघा मित्रांनो काय परत चालता येणार नाही तिला. 1 नंबर क्वालिटीच्या दुधाच्या म्हशी दिल्या त्यांना पूर्ण वल्ल्या त्याने. हे बघा हे बघा शिंगडी पगडी. हे बघा शिंगडी मित्रांनो पहिल्या दुसऱ्या मध्ये पूर्ण पाठी. त्यांना आज 2,000 रुपयांनी कमी दिल्या या शेळ्या फक्त आपण. बरोबर 2,000 रुपयांनी कमी दिले आहेत. दादा तुम्हाला शेळीची क्वालिटी कशी वाटली? नाही भारी वाटली. भारी वाटली का नाही? व्यवहार किती शब्दात व्यवहार झाला तुमचा? तुम्ही व्हिडिओ पाहतात का आपले? मित्रांनो आला म्हणजे नाराज नाही करत मी, कसा माणूस आहे. मित्रांनो यांच्या पट्ट्यात सुद्धा गाड्या उतरताय काटोडी शेळींच्या, पण यांना क्वालिटी कुठे भेटते हे माहिती होतं. ते डायरेक्ट त्यांचे 2 दिवसापासून कॉन्टॅक्ट चालू होते. ते डायरेक्ट आले शेळ्या घ्यायला. 1 नंबर क्वालिटीच्या शेळ्या घेऊन गेले. नमस्कार दादा, कुठले आपण? वलटाणची. शेळीची क्वालिटी कशी वाटली दादा? एकदम बेस्ट वाटली. कितीला घेतली? 25,000ला. 25,000ला. शेळी कशी वाटली तुम्हाला? नंबर. हे बघा मित्रांनो त्यांना 25,000ला शेळी दिली आहे.
दुसऱ्यात आपण शेळीची क्वालिटी बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटीची शेळी. व्यवहार कसा वाटला दादा? किती शब्दात व्यवहार झाला तुमचा? दोनच शब्दात व्यवहार झाला. ओके. त्यांनी हे आणलं होतं, गाडी आणली होती एक शेळीसाठी. नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज 24 नोव्हेंबर 2025 रोजीची विजूभाऊ वेडे यांची नवीन काठीवाडी शेळ्यांची गाडी ही आता 40गावमध्ये पोहोचण्यामध्ये आता जवळपास 2-2:30 वाजले. मित्रांनो, गाडी खूप उशिरा झालेली आहे. शेठ नमस्कार. किती बकरे आहे गाडीत? 75 आहे का? गाडी उशिरा झाली खूप? ट्रॅफिक मध्ये का? मित्रांनो, रस्त्यावरती ट्रॅफिक वगैरे होती, रोडाची कामं चालू, त्याच्यामुळे ट्रॅफिक लागल्यामुळे गाडी लेट झालेली आहे. क्वालिटी वगैरे संपूर्ण शेवटपर्यंत बघा. कस्टमर देखील आहेत, लाईव्ह सावधी वगैरे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो बघा. चला, किती माप आहे गाडीमध्ये शेत? 75 आहे का? मोठी बकरी 50 बच्चे आहे, बरोबर. मित्रांनो, 75 बकरी आहे. 50 एक बकरीचं का म्हणजे ट्रॅफिकवरील 25 शेडी झालेली आहे, ज्यांच्याखाली 50 बच्चे आहेत. चला आपण बघू क्वालिटी वगैरे संपूर्ण, बच्चे पण दाखवू. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, पॉवर. भाऊ तिकडून जाय. हे बघा पॉवर दादा. हे बघा मित्रांनो, क्वालिटी. हे बघा, मोटर आहे दुधाची. दुधासाठी स्पेशल कस्टमर असतात ते दरवर्षी त्यांच्याकडे. हे बघा दुधाची, दूध गंगा. अरे हळूहळू भाऊ, हळूहळू. हे लांबी वस्तू एकदम गाभाने. हो, ज्याला जी लागली ते तर चला. इकडे इकडे इकडे. हे बघा, हे बघा, हे बघा माप. हे जबरदस्त क्वालिटी. हे बघा एकदम म्हैस आहे. इकडे बघा, ही पण केवढी लांबी. चला 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 चला, हळू 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 हळू. ये माप बघा, केवढं माप आहे. हे बघा, बरोबर. हळू 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 हळू. कच्ची सोडून द्या, कच्ची ना सोडून द्या, काही विषय नाही. बघा जाऊ सांगा. हे बघा केवढं मोठं माप आहे. इकडे आणा संदीप भाऊ, इकडे आणा. हे बघा आका दादा, इकडे दाखवा, इकडे दाखवा संदीप भाऊ. हो, इकडे दाखवा, वस्तू दाखवा, वस्तू. हे बघा केवढं मोठं म्हशी मित्रांनो. आज जबरदस्त, नेहमी प्रमाणे क्वालिटी, टॉप क्वालिटी नेहमी प्रमाणे. हो सेट. हे बघा चमक एवढं. बघा मित्रांनो, गाडी एवढी लेट झाली पण पोझिशन बघा. हे बघा, हे बघा, हे बघा. 2 दिवसाचा उपाशी शेळ्या भरला आका दादा, तरी शेळींची पावर बघून घ्या. एक नंबर. उद्या उद्या उद्या. हे खाली पावर बघा, पावर बघू द्या शेट. इकडे इकडे इकडे. हे बघा, वंडीचा मान करा नाही आका दादा. हे बघा संदीप बकरी दाखवा. हे बघा आका दादा वस्तू. हे बघा मित्रांनो, पॉवरफुल. याला म्हणता गागर. गरीबाची म्हैस, 5ची मोटर. वस्तू बघा, वस्तू. हे बघा, ही घ्या. पाटरू 1. हो, पब्लिक बघा मित्रांनो, पब्लिक. ये धीरे धीरे धीरे. हे बघा पोझिशन, ही पण बघा. हे बघा, हो, हे बघा, हे बघा काळं सोनं. हे बघा, हे बघा क्वालिटी. ये म्हैस बघा, ही म्हैस बांधा.
हे बघा हे बघा क्वालिटी जबरदस्त. मला 2-3 जणांचे फोन आले, हो तुम्हाला एवढा माल कुठं सापडतो. नाही क्वालिटी एक नंबर आहे. माल भेटतो. नाही क्वालिटी एक नंबर आहे. आठवड्याला 2 गाड्या चालू आपल्याला, त्या पण फुल क्वालिटीच्या शेळ्या आहेत. दामशिवाय काम होणार नाही. हे बघा हो हे बघा पाठ आहे पहिली धरलेली. कोणता कोण बकरा पकडता? नाही तू मानव इधर कोण मानव तुमको कोणता हे बघा पहिला मध्ये पाठ. हो हे बघा क्या बात आहे. एकदम साफसुथरा पाठी आहे मित्रांनो. शेळ्या कासी सगळ्या एकदम नंबर आहेत. जनलेलं आहे बघा. पहिल्या होतं जनलेली बघा. ही बघा कवडी लांबी शेळी. हे बघा काळी भांडी एक नंबर. हो बघा हे बघा चमक शेळीची. हे बघा मित्रांनो क्वालिटी. हे बघा सागर त्यांच्या अंगावर नको उतराव, पहिले पुढच्या उतरावणार. हे बघा पहिला मध्ये. हो हे बघा बघू द्या. ही पाठ बघा पहिल्या होता पाठ आहे मित्रांनो. बघा 2 मिनिटात बाई. हे बघा एक नंबर. हे पण बघा येऊ द्या आडू आडू. हे बघा हे बघा घोडा. क्वालिटी बघा आका दादा. तिथं दाम पेटला म्हणून वस्तू आली आका दादा. बरोबर. या पाठी बघा पहिल्या मध्ये पाठी जनल्या मित्रांनो पाठी. हे बघा हो हे बघा हे बघा काबरी. हो जनलेली बघा पहिल्या ह्याच्यामध्ये. पहिल्या मध्ये पाठ आका दादा. हे बघा मित्रांनो मागच्या गाडीला टोटल 50 शेळीची इथं दावण बांधलेली जवळपास पूर्ण विकली गेली होती. यावेळेस पण दावण तिथे बांधलेली आहे. अजून इकडे शेळ्या आहेत. आता एवढ्या भरपूर शेळ्या आहेत. त्याच्यातून चॉईस करायचं त्यांना. ज्यांना जी पटली ते त्यांच्या हाताने बांधू शकतात. कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते त्यांना. ज्याला जी पटली ते तुम्ही तुमच्या हाताने बांधा. क्वालिटीनुसार दाम होतो. हे बघा मित्रांनो आता पिल्ले आहेत मध्ये. हे बघा बच्चांची क्वालिटी बघा. हे बघा बच्चांची क्वालिटी बघा. हे बघा काबराची क्वालिटी बघा मित्रांनो. काय क्वालिटी काबराची. काय छाती बिती एक नंबर. पुढचे पाय वगैरे बोकळले खतरनाक बनेल मित्रांनो. ब्रीडर हा जबरदस्त बनेल. टोटल 40-50 पिल्ले असेल. 50 पिल्ले ना. हे बघा चालू वल्ले झालेले पण आहेत. हे बघा बच्चाची क्वालिटी बघा. मित्रांनो दोघी बच्चांची क्वालिटी बघा. काय जबरदस्त क्वालिटी यांच्या खतरनाक. हे बघा यांची क्वालिटी. अय बच्चांच्या बाळका लावून घ्या. मित्रांनो बघा चालल्या कार मध्ये 5 शेळ्या ना साहेब. 5 दादा 5 आहेत ना. 5 शेळ्या बघा. क्वालिटी बघा. 21,000 प्रमाण दिले. हे बघा मध्ये 1-2 गेला. इथे सगळी. अरे भाऊ या इकडे सारखा तुम्ही आता.
आता फिरणार की? मनमोकड्या मातील 5. हे बघा दोन्ही तिकडचे. हे? हे? करा तुम्ही करा. हा. जबर ये जबर. लागे. तिला व्यवस्थित सोडा विजू. हे बघा मित्रांनो, आता दावण बांधलेली आहे. टोटल शेळ्या किती आहे, माप किती आहे, किती दिल्या गेल्या, किती आणल्या होत्या, सगळं तुम्हाला मी आता विजूभाऊ आहेत आपल्यासोबत, विजूभाऊंना विचारणार आहे. तुम्ही माप बघा. आजू पण गाडी ही आली तुम्ही पाहिलं बरोबर, आणि माल किती विकला गेला आता सरल्यानंतर तुम्हाला शेळ्या लक्षात येतील. अजून तिकडे दुधाच्या शेळ्या बांधणं चालू आहे. विजूभाऊ नमस्कार. नमस्कार. बरं, किती माप होतं आपल्या गाडीमध्ये? माझ्याकडे चालू गाडीचे आले ते 73. बरं, पहिले उरले ते 22. पहिल्या 22 होत्या मागच्या गाडीच्या. बरं बरं. तर 73 आणि 22. मग आता आपण काल किती शेळ्या दिल्या? काल मी पूर्ण माझ्या शेळ्या विकल्या गेल्या 46 दिल्या. बरं बरं. तर मित्रांनो काल 45-46 शेळ्या विकल्या गेलेल्या आहेत. बरं, आता इथं शेळ्या दिसत आहेत. काल कुठे कुठे शेळ्या दिल्या आपण, कोणत्या कोणत्या गावात दिल्या? हे बघा, एक आलं तर इकडचं आपलं काय म्हणतात धाराशिवकडचं. एक आलं तर माझ्या अंदाजाने इकडचं घाटावरचं दुधाचं कस्टमर होतं. आणि एक आले ते कोणते गोरेवाले म्हणतात का ते, संभाजीनगरचे. संभाजीनगर कडून काय राजा बैलवाले. राजा बैलवाले आले. जाकीर शाकीर. बरोबर. त्यांनी घेतल्या 8 शेळ्या. परत राजनगावल्यांनी 2 घेतल्या. परत राहिलं एक सुरबंगल्याचं आलं. हो. आणि एक आलं परत धाराशिवचं. बरं. धाराशिवनी नगरचं आयले नगरचं. बरं. तर आता एक रात्री आलं होतं. ते रात्री होतं ते माझ्या अंदाज संभाजीनगरचं. बरं. एक शेळी सर्वात मोठी बोकडवाणी वाटायची की लाल तांबडी, ती घेऊन गेले रात्री. ते घेऊन गेले. हो. तरी आजच्या तारखेला आपल्यापाशी सगळे होलसेलमध्ये इथं शेळ्या दिसत आहे बरोबर. हे बघा मित्रांनो माप वगैरे तुम्ही बघू शकतात. तर मग हे बघा मित्रांनो काशी, हे बघा, हे बघा, हे बघा मित्रांनो अजून गाबणी शेळ्या, पूर्ण गाबणीची दावण तुम्हाला बांधून दाखवतोय. हे बघा, हे बघा गाबणी लवकरात लवकर खरेदी करा. हो शेळ्या लांब बिया उंच पूर्ण बघून घ्या. बरोबर. डायरेक्ट सारख्या बांधलेल्या आहेत. हो बघा आता दादा, पूर्ण मित्रांनो एक एक शेळ्या सोडून तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर काशी बघा तुम्ही बरोबर. बघा. हो तिला बाहेर काढायच्या बसमध्ये बघते. शेळ्या 15 दिवसात 8 दिवसात येणार आहे. हो हे बघा मित्रांनो क्वालिटी या सगळ्या गाबणी. मला का दादा, हो हो हे बघा, हे बघा, हे बघा पहिल्यामध्ये, पहिल्यामध्ये इकडे ही बघा, ही दुसऱ्यामध्ये. बरोबर. ही बघा, ही पहिल्यामध्ये आता दादा. बरोबर. मित्रांनो जर तुम्हाला गाबणी शेळ्या घ्यायच्या असतील लवकरात लवकर गाबणी शेळ्या खरेदी करा. हे बघा, हे पहिल्यामध्ये. हो हे बघा दुसऱ्यामध्ये. दुसऱ्यामध्ये त्याच्यानंतर इकडे बघा, बालडी पाट. हे बघा बाल्ली हे बघा, बरोबर. हे बघा मित्रांनो, हे बघा, हे बघा क्वालिटी. हे बघा वस्तू. बरोबर. हे बघा इकडे गाबणी. ही लाल हुंडी. बरं आता इथून पुढे दाखवतो दुधाच्या. आता हे पूर्ण हे बरं पूर्ण नवटाळ माल आहे मित्रांनो बघा. हे सर्व जे पाठरा बांधले आपण पहिल्या दुसऱ्या जात्याच्या पाठी. हो तर पाठी ह्या का बांधल्या आपण हं आमच्याकडे आता जे मेंढीवाले हो काही जे दुधावाले असतात ना हो त्यांना पाठरी लागतात. पाठरा का बांधतात ते माहिती का? हं जे कोकरा पाजाचे असलेलं आणणार हं तर मग असे शेळ्या घेऊन जातात. फक्त सड छोटा पाहिजे, लांबानी पाहिजे. बरोबर. कोकरूला हे बघा, हे असे छोटे छोटे सर लागतात. कोकरू पाजायला. हे बघा वस्तू. बरोबर. हे बघा, हे बघा, त्यांची सड बघा तुम्ही. हे बघा मित्रांनो सगळं. आकादा एकच टायमाचे आहे. हो हो जेव्हा धरलेल्या अशा पाटाला करतील आकादा. बरोबर बरोबर. हे बघा, या बघा, हे बघा क्वालिटी. बघा वस्तू. हे बघा वस्तू मित्रांनो. पहिल्यामध्ये जे आकादा बरोबर दादा, बरोबर. कोकरू पायासाठी बेस्ट आहे. हे फक्त मेंढीसाठी. हो. आणि ज्यांना दुधावरती काम करतं त्यांनी मोठ्या शेळ्या घ्यायच्या. हे बघा घागर. बरोबर. त्या जवानीचा माल आहे मित्रांनो. अजून पहिल्या दुसऱ्यामध्ये. हा
पहिल्या दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये येते. का हो ना दादा? हो हे बघा हे पहिला पण बघा, हे पण पहिल्यामध्ये या दुसऱ्या तिसऱ्या हातामध्ये मित्रांनो एक नंबर क्वालिटी करतील अजून. हे बघा पूर्ण वल्ल्या जणेश हा जे माझ्याकडे पिल्ले होते काल आलेले 2-2 होते ना पिल्ले हा. प्रत्येक शेला हो. ते काल पिल्ले मी एका कस्टमरला देऊन दिले. देऊन दिले. हो बरं बरं माझ्याकडे 51 पिल्ले होते पूर्ण शेळीचे हा. 25 शेळीचे पिल्ले विकून टाकले. विकून टेकल. त्या 25 शेळ्या माझ्याकडे दुधाचे आहे. दुधाचे आहे फक्त. हो 25 शेळ्या दुधाचे आहे. फक्त बिना पिल्लाची भेटतील या सगळ्यांना. बघा बिगर मित्रांनो, पॉवरफुल शे आका दादा. बरोबर. गरीबाची म्हशी आहे. हे बघा हो हे बघा वस्तू बरोबर. हे बघा हे बघा हे quality. बघा. हो पाठ पण दाखव. हे हे बघा बघा मित्रांनो. पहिल्यामध्ये स्पाट आहे आका दादा. हो पाठचे जात दाखव. हे बघा चला. हे बघा उल्ले जनले सगळ्यात हो, जनलेले चालू आता. झालेली. हे बघा हे बघा इकडे ही बघा मोटर मोटर. हे बघा मित्रांनो एकदम AK-47 आहे रायफल. जबरदस्त आहे बघा. पूर्ण दावाने तर बांधलेली आहे. अजून शेड्या आहेत पण दावण कमी पडली. दावण्याचे बिल्ले बघा इथे कमी पडले. हे बघा तुम्ही पाहू शकता. बघा एवढी दावण पुरली बांधलेली आहे. हे बघा आका दादा हो हे बघा इकडे ही पण चालू झालेली दिसते. उल्ले जनलेले शे आहे पूर्ण. हो घाण चालू तिला. बरोबर. तर मित्रांनो आता तुम्हाला मी शेड्या सोडून दाखवतो. तोडून दाखव मग एक दुधाचे. तर मित्रांनो पूर्ण जी धावण तुम्ही पाहिली. आता याच्यात 7 धरून चला. अर्धी धावण गाबणींची आहे, अर्धी धावण इकडे दुधाची. ही लाल शेळी आहे ना, हा ही वळणी हा तिथपर्यंत पूर्ण गाभणी. हे इथून इकडे पूर्ण. शेळ्या गाभणी आहेत माझ्याकडे. किती शेड्या गाबणी आहेत? 24. 24 गाबणी. हो बरं. आणि दुधाच्या? पूर्ण गाभणी इथून. आणि दुधाच्या शेड? दुधाचे 25. दुधाच्या 25. 25 म्हणजे बरोबर निम्मी आहेत. म्हणजे टोटल असं आपल्यापाशी 50 शेड्या अजून 50 शेळीचं माप धरून चाला. धरून चालायचं. बरोबर. तर आता किंमत कसं काय असणार आहे शेडी? बघा गाभण घेतल्या हा 18 ते 22 पर्यंत. 18 ते 22 पर्यंत. मित्रांनो हा जो विषय आहे हा फक्त ह्या गाडी पुरता मर्यादित आहे. हा तारीख बघू घ्यायची व्हिडिओ होती. तारीख काय आहे आणि क्वालिटी बघा. गाबणीमध्ये क्वालिटी बघा. आता काय म्हणले शेट तुम्ही किंमत? 18 ते 22 पर्यंत. 18 ते 22 पर्यंत. बघा आता आता या दिवसात गाभण शेळ्या कमी भेटतात तिकडे आम्हाला किंमत द्यावी लागते. बरोबर. अजून याच्या पुढे गाभण शेळी कमी येतील अजून. कमी येते. जेमतेम जानेवारी पर्यंत गाभण शेळी येतील असं फक्त. काही हो. होत नाही एकदम निरोग शेळी असते. बरं बघा केवढं लांब उंच डबल अड्डी माप आहे मित्रांनो. बघा हे बघा वस्तू बघा. हो हे बघा घागरी आहे आका दादा. एकदम घागरी. अजून हे बघा किती लागायची भरपूर लागायची ती. गाभण आहे मित्रांनो ती. बरोबर. आता तुम्ही 18 ते 22 पर्यंत गाभणी शेड्या बोलले शेड. बरोबर. आणि जनलेला काय असणार? जनलेचा रेट जनलेले तर बघा 15 ते 17 पर्यंत फायनल. मित्रांनो खाटा शेड्या बरं त्या जनलेल्या. त्यांच्या खाली पिल्ले भेटणार नाही तुम्हाला. फक्त खाटा शेड्या भेटतील. 15 ते 17. 15 ते 17 पण तुम्हाला त्या भेटतील. बरोबर. हा, आता ही गाभणी तुम्हाला दाखवतो मी. ही बघा ही 18 ते 22 पर्यंतच्या रेट मध्ये तुम्हाला बसून जाईल. बरोबर. 15 ते 17 काबरा तर ते एका टायमाला लिटर दूध देणार. बरोबर. कमीत कमी 5, 6, 10, 15, 20 हो घेतल्या हो. तर रेट चालू त्याला. आता हे बघा मित्रांनो सेम आहेत बघा. ही बघा ही मित्रांनो रेंज आहे 18 ते 22 मधली. तुम्हाला जवळ्या शेड्या दाखवतो. 18 ते 22 मधले रेंज आहे. बहिणी आका हो हो गाबणी शेड्या घ्या. एकदम डबल अड्डी शेड्या आहेत. हे बघा कोणतं पूर्ण माप आहे. हे बघा ती पण काढ. हे कोणती? हे बघा होंडा हिरो होंडा. हे बघा ती वंडी पण हे बघा मित्रांनो बिना शिंगाच्या होंड्या. ती वंडी टोटल 4 होंड्या आका दादा. आहेत. हो त्याच्यात 3 ब्लॅक आहेत आणि 1 कलर मध्ये. हे बघा माहिती का हा 1 महिन्यापासून पडलेली आपल्याकडे. बरं. तुम्ही बघताय ना तिला हो. प्रत्येक व्हिडिओ मध्ये हो. हे पण त्याची क्वालिटी येऊन गेली. आता क्वालिटी येऊन गेली क्वालिटी तिला. येऊन गेली. बरोबर. ती कच्ची होती तेव्हा. पाहून गेली आपल्याकडे. आता तिला काहीच टेन्शन नाही. बरोबर बरोबर. बकऱ्या बघते बघा. हो बघा तुम्ही. हे बघा. हे बघा खाली. हो 8 दिवस 15 दिवस हो हो एका दिवशी गेल तर 20 दिवस गेल. बरं. त्यांची क्वालिटी बघा आका दादा तुम्ही. बरोबर. हे बघा मित्रांनो. एक नंबर क्वालिटी मध्ये वंड्याची आहे. हे बघा शेडीचं माप बघा. जबरदस्त क्वालिटीमध्ये माप आहे. हे बघा हे बघा वस्तू अजून. हे बघा विजू आता थोडा किती दिवसाचा गॅप राहील इलेक्शन पर्यंत? आता 10 तारखेला गाडी येणार आपली. 10 तारखेला. हो 10 तारखेच्या
10-12 तारखेला गाडी येणार. बरं बरं, तो पण दादा इलेक्शन पर्यंत थांबून घेतलाय आपण. बरोबर. हे बघा आता एवढा माल विकायचा आणि आराम करायचा. बरोबर. शेळींची आका दादा. हे बघा मित्रांनो शेळ्या आहे ना, आता शेडमध्ये आहेत हे बघा, म्हणून जी चमक आहे चमक तुम्हाला दिसणार नाही, पण फुल चमकच्या शेळ्या आहेत. हे बघा उन्हामध्ये दाखवलं मध्ये घेतलं तर असं एकदम तेल कसं लावलं हा चमकतं तर तशाच चमकतील मित्रांनो ते. हे बघा. हो हे बघा. हे बघा बघा मित्रांनो माप टोटल 24 शेळी का पण हे 25 शेळी दुधाची मित्रांनो. 50 शेळी अजून खरेदीसाठी तुमच्यासाठी आहे. किंमत वगैरे तुम्हाला सांगितलेली 18 ते 22 पर्यंत गाभण शेळींची किंमत आहे. अजून फोनवर बोलून घ्या किती शेळ्या घ्यायच्या काय घ्यायचे त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं जाईल, किंवा समोर या. हे बघा शेळी बघा, हे बघा काठवाड गोळा. आपल्या नावावर कस्टमर आलं हा त्याचा मी फायदा करणारा माणूस आहे. बरोबर तो वापस माझ्याकडनं जाणार नाही. बरोबर बरोबर. समजून घ्यायचा. तर माझे कालचे बी व्यवहार झाले तुम्ही बघितले असं. हो हो हो. मी नाराज करणारा माणूस नाही, नाही नाही त्याचा फायदा बी करून देणारा माणूस नाही. बरोबर. हे बघा मित्रांनो जबरदस्त क्वालिटी काल पण आपण विकलेली आहे. या बघा हे बघा. बघा मित्रांनो क्वालिटी दुधाची खाली का गाबणी. हां असे गिरेक कधी आलं ना आपल्या नावावर बरोबर. गिरेकची बाजू घ्यायची. हो हो व्यवहार भाऊ करतो हो. तर मला गिरेकची बाजू धरता येते. धरता येते. मी असं मी माझ्या भावाची बाजू धरतोय. हा. गिरेकला काही बी सांगायचं ते काम नाही माझ्याकडे. बरोबर बरोबर जो मला नियमाने तेच घ्यायचं. बरोबर बरोबर. हे बघा मित्रांनो काल जे सौदे झाले सौद्यामध्ये मोठे शेड गेले होते. रामदास शेड खरेदीला होते. विजू भाऊ आता 2-3 गाडीपासून इलेक्शनमध्ये आहेत म्हणून खरेदीला गेले नाही, पण मग जे खरेदी करतात त्यांना माहिती तिकडे काय दाम टाकावा लागतो गाबणी शेडीसाठी किंवा क्वालिटीसाठी. तरी विजू भाऊनी काल बऱ्यापैकी दाम तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्राहकांसाठी. क्वालिटी जबरदस्त होती. तुम्ही गेल्यानंतर अजून शेळ्या दिल्या का दादा? हो आता शिवबंगल्याला दिल्या 11 शेळ्या दिल्या. हा. व्हिडिओ पण टाकतो आपण. तो व्हिडिओ तुम्हाला देतो मी. बरोबर. अजून दुधाच्या सकाळला धाराशिवचं कस्टमर आलं होतं. हां त्याला 2 शेळ्या दिल्या. धाराशिव. व्हिडिओ काढला गेला नाही. बरोबर. काल रात्री हां तिकडे संभाजीनगरचं सॉरी कोलटांचा एक कस्टमर आला होता. हां तो फक्त शोकींसाठी एकच शेळी घेऊन गेला. एकच येऊन बघा. हा तो पण व्हिडिओ तुम्हाला टाकतो आता दादा. बरोबर. हे बघा या पाट आहे मित्रांनो दुधाच्या. हे बघा हे बघा म्हैस हे बघा AK-47 आली मित्रांनो. बघा खालीशी राय हे बघा पला. वस्तू. हे बघा जबरदस्त क्वालिटी. एका टायमाला 2 लिटर दिला तर ठेवायचं. हां तुम्हाला सांगतो आता म्हैस आहे ना हां 17.5 पण नाही घेणार मी. हां 17 ते 15. अच्छा दुधाची खाटी मला हा. किती बी सांगितलं हां काही बी सांगा ते मी 17 ते 15 पर्यंत घेण्याची किंमत. बरोबर बरोबर. खाटी शेळी हो दूध किती दिलं आज? 2 लिटर 1.5 लिटर दूध आहे. बरोबर. मी सांगतो ना कस्टमरला कोणताही कस्टमर असो हां जी 2 लिटर देणार तिथं 1.5 लिटरच सांगणार मी. बरोबर बरोबर. त्याची भाड्याने नाही मारणार. हो मग त्याचा तकदीर बिचार 2 देव 2.5 देव ते जे त्याच्या तकदीरात असलं बघा. बरोबर. हे बघा पुढे पाठवा का दादा? क्या बात. हे बघा. हो हे बघा कलर मध्ये ही पाट बघा लाली. तुमची लाली. मित्रांनो अशी लाली भेटली मला. लाली घेऊन गेलो यांच्यापासून. अशी दिली मला त्यांनी. सेम कलर आहे. दूध तिला अजून दूध पाजणं चालूच आहे. चारा खाते पण दूध पाजतो आपण तिला अजून पण. सेम हीच ही- हा. क्वालिटी येईल आका दादा. हो हो बरोबर. अशीच लाली येईल आका अशी दादा. लाली येईल ती. हे बघा हो बाजी. ही काबरी ही काली. हे बघा पाय पडू होता हमारे वो छोटी झालं नाही. हे बघा आधीने पाहिजे ना का पाय पडा ना. हे बघा बाकी ना सांगत बरं. हे बघा बघा मित्रांनो पूर्ण इथून तिथपर्यंत अशी पूर्ण दावण होती. पूर्ण दावणीत 50 शेड्या बांधल्या होत्या. 50 शेड्या तुम्हाला दाखवल्या आहेत. हे बघा पूर्ण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा तर लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी.